पोलीस नेमकं प्रकरण काय होतं आणि गेल्या 6 महिन्यापासून जी पीडित महिला आहे तिचा तो मुलगा पाठलाग करत होता आणि 6 महिन्यापासून तिला वेगळ्या नजरेने बघून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता। तिने त्याच्या आईवडिलांना सांगून ते प्रकरण थोडक्यात मिटवण्याचा पण प्रयत्न केला, पण तरीही त्यांनी पिच्छा सोडला नाही। 31 तारखेला त्यांनी ऑटोतून ओढून तिला खूप मारलं। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो तिच्या घरी गेला, तिच्या छातीवर बुक्क्या आणि छातीवर मारहाण करून पायपांनी तिची पाठ आणि सगळं अंग तोडून काढलं आणि अतिशय घाणेरड्या शब्दात तिच्याशी बोलला, अश्लील शिवीगाळ केली। आणि पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर मात्र ते ह्या पोलीस स्टेशनचं नाही, त्या ह्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं नाही असं करून टाळाटाळ केल्या जात होती। कारण तो जो मुलगा आहे त्याची वहिनी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे आणि हे सगळं झाकण्याचा प्रयत्न होत होता। शेवटी आणि विनयभंग झाला आहे असं पोलीस मान्य करायलाच तयार नव्हती। यात कुठे असं काही नजर दिसत नाही। आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही विनयभंग म्हणजे काय समजता? अश्लील शिवीगाळ ही विनयभंगात जात नाही का? की कुठे बलात्कार झाल्याशिवाय त्या मुलाला अटकच करायची नाही, समोरच्याला काही समजच द्यायची नाही असं जर शासनाने ठरवलं असेल तर आम्ही वंचितच्या स्टाईलनी आंदोलन करू आणि महिलांवरचे अत्याचार हे खपवलेच जाणार नाही। जर पोलीस प्रशासनाने आताही याच्यात दखल घेतली नाही, आज आमच्या समाधानासाठी त्यांनी ते दाखल करून घेतलं, पण यापुढे जर का त्याला न्याय मिळाला नाही तर निश्चित वंचित बहुजन आघाडी मोठं आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही। रेडी। प्रवीण उर्फ एक चिंटुंगे नावाचा मुलगा आहे। ही जी आमची पीडित महिला आहे, या पीडित महिलेला तो गेल्या 6 महिन्यापासून सातत्याने त्रास द्यायचा, रस्त्यात अडवायचा, शिवीगाळ करायचा। एक दिवशी त्यांनी त्याच्या आईवडिलांना बोलवून ते प्रकरण मिटवण्याचा की बाबा याला तुम्ही समजून सांगा असा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कुठलीही समज घेतली नाही। उलट पक्षी 31 तारखेला रेल्वे स्टेशनवरून ते ऑटोमध्ये येत असताना त्यांनी त्या ऑटोमधून तिला खाली खेचलं आणि जबर मारहाण केली, तिचा डोळासुद्धा फुटला। आणि मग तिने त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, रामदासपेठ पोलीस स्टेशनला। आणि मग त्याचा एक बदला म्हणून दुसऱ्या दिवशी तो परत तिच्या घरी गेला। घरी गेल्यानंतर त्यांनी लोखंडी पाईपने तिला खूप मारहाण केली, छातीवर बसून तिला खूप मारलं, पाठीपोटावर सुद्धा खूप मारलं। मध्ये तिचा मुलगा आला तर मुलाला सुद्धा त्यांनी लोटपाट केली। आणि त्याच्यानंतर जेव्हा ती इथे पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आली तेव्हा खऱ्या अर्थी खरं म्हणजे 354चा गुन्हा त्याच्यावर दाखल करायला पाहिजे होता। खऱ्या अर्थी त्यांनी तो विनयभंग केलेला आहे, परंतु विनयभंगाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला नाही। कालपासून सातत्याने आम्ही या ठिकाणी डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये येतो आहे। इथं जे ठाणेदार आहेत किंवा इथले संबंधित कर्मचारी, आम्ही त्या सगळ्यांना समजावून सांगितलं की कशा पद्धतीने त्या मुलीवर अन्याय झाला। तर काल त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार लिहून घेतली, परंतु त्याच्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा त्यांनी दाखल केला नाही, म्हणून परत आम्ही आज या ठिकाणी आलो। म्हणून अशाच पद्धतीने जर असे गुन्हे म्हणजे त्याला पाठीशी घालत गेले तर मग गुन्ह्याचं प्रमाण वाढत जाईल आणि महिलांवर अत्याचार वाढत जातील। म्हणून हे आम्ही आता याच्यानंतर खपवून घेणार नाही। असंच जर झालं, त्या मुलीला जर त्या महिलेला न्याय मिळाला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही एक तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे।